अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता स्वामी पुण्यतिथी ही लवकरच जवळ आलेली आहे आणि स्वामी पुण्यतिथी दिवशी आपल्याला आवर्जून या सेवा नक्की करायच्या आहेत. बघा, बऱ्याच वेळेस खूप साऱ्या सेवा करतो, तरी पण ज्यांचे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न कितीही सेवा केली तर ते काही प्रश्न सुटत नाहीत, ते प्रश्न काही त्यांची मार्गी लागत नाहीत, असे बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असतं. आता बघा, काही जणांच्या सेवा करायला सुरुवात केली की त्यांचे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न मार्गी लागतात, किंवा त्या सेवा केलेल्या आहेत, काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होत असतात. आणि काहींच्या बाबतीत असं होतं की खूप सेवा केली, कितीही सेवा करा, पण ती ज्यांचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न काही सुटत नाही, ते प्रश्न काही मार्गी कामे जे काही ते कामे काही मार्गी लागत नाहीत, आणि सेवा ही म्हणजे त्यांची इच्छाही लवकर पूर्ण होत नाही, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असतं. आता बघा, ज्याचे त्याच्या कर्मानुसार प्रत्येकाला फळ लवकर मिळतं, कोणाला उशिरा मिळतं, असं असतं. आता गेल्या जन्मी म्हणा काहीतरी आपल्याकडून काहीतरी हातून चुका घडलेल्या असतात, किंवा या जन्मी म्हणा आपल्याकडून काहीतरी चुका घडलेल्या असतात, आणि त्या चुका घडल्यामुळे आपल्या हातून काहीतरी वाईट कर्म झालेली असतील, काहीतरी गेल्या जे काही आपले वाईट कर्म म्हणा, आपले जे वाईट प्रारब्ध आहेत, तर ते प्रारब्धामुळं आपल्या ज्या काही आपण केलेल्या सेवा असतात तर त्या सेवेचं आपल्याला लवकर फळ मिळत नाही. पण ज्यावेळेस आपण सेवा सुरू करू त्यावेळेस हळूहळू जितकी आपण जास्त सेवा करू तितके आपले जे काही वाईट कर्म आहे, जे प्रारब्ध आहे, तर ते हळूहळू कमी होण्यास मदत होत असते. आता त्यासाठी आपल्याला गुरुमाऊलींनी एक सेवा दिलेली आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, दररोज स्वामी महाराजांची नित्यसेवा करायची असते. दररोज 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृताच्या या पोथीचे दररोज 3 अध्याय, 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि 11 वेळेस तारक मंत्र, ही स्वामी महाराजांनी आपल्याला नित्यसेवा तर करण्यासाठी हा उपाय तो स्वामी माऊलींनी सांगितलेलाच आहे. जेणेकरून आपल्या जीवनात काही येणारे संकट आहेत तर ते संकट आपल्यापर्यंत येऊ नये, त्याची झळ आपल्याला जास्तीत जास्त लागू नये, त्याच्यासाठी आपल्याला हा ग्रंथ वाचायचा असतो. किंवा ज्या म्हणजे आता सध्या आपण ज्या परिस्थितीत आहोत तर त्या म्हणजे आहोत तर त्याच्यामध्ये आपले जे काही वाईट ज्या अडचणी येणार आहेत, त्या अडचणी ज्या काही आपल्या जीवनात अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर व्हाव्या, त्या अडचणीतून आपण बाहेर निघावं, त्यासाठी सुद्धा ही सेवा आपल्याला करायची असते. किंवा जो काही आपला म्हणजे आपले जे काही भूतकाळ म्हणा जो गेलेला आहे, तर ते जे भूतकाळ गेलेलं आहे तर त्यातूनही आपल्याला वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे तिन्हीही आपले जे काळ आहेत तर त्याच्यामध्ये आपलं जीवन हे सुखकर राहावं, आनंदी राहावं, आपल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर व्हाव्या, आणि जे काही अडथळे आहेत, जे काही येणारे अडथळे आहेत तर अडथळे ते येऊ नये, यासाठी आपल्याला या सेवा करायच्या असतात. त्याच्यामुळे नित्यसेवेमध्ये दररोज 3 अध्यायाचं पठण करणं आवश्यकच असतं. आणि त्याचबरोबर खूप सारी सेवा ही करूनही काहीही अनुभव येत नसेल तर तुम्ही आवर्जून स्वामी पुण्यतिथी दिवशी हा एक सेवा म्हणा, उपाय म्हणा, सेवा ही एक सेवा तुम्ही आवर्जून करायची आहे. आणि जो कोणी व्यक्ती ही सेवा करतो त्याच्या जीवनात चमत्कार झाल्याशिवाय राहत नाही. आता बघा, आपण दररोज नित्यसेवा करतो, पण ज्यावेळेस स्वामी महाराजांची पुण्यतिथी असती तर त्या दिवशी स्वामी तत्व इतकं जागृत असतं ना, दुपटी तिपटीने स्वामी तत्व हे जागृत असतं. आणि त्या दिवशी केलेली सेवा ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा होते, आणि त्या सेवेचा चमत्कार आपल्या जीवनात झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे स्वामी तत्व जागृत असल्यामुळे होईल तेवढी सेवा या दिवशी आवर्जून तुम्हाला करायची आहे. आणि केंद्रामध्ये जावा, मंदिरात जावा, मठामध्ये जावा, स्वामी महाराजांसाठी आवडते जे पदार्थ आहेत तर ते स्वामी महाराजांची नक्की घेऊन जायचे. बघा, आपण स्वामी माऊलींकडे खूप काही मागतो, आणि ज्यावेळेस आपल्याला स्वामी माऊली भरभरूनही देतात, पण ज्यावेळेस आपली वेळ येते त्यावेळेस स्वामी माऊली देतात.
आपली जर वेळ आलेली नसेल, आपल्यासाठी ती म्हणजे ती वस्तू असो म्हणू, काही असो, कोणतं काम असो, ते आपल्यासाठी व्यवस्थित नसेल, नीट नसेल, तर स्वामी माऊली ते आपल्याला देत नाहीत. ज्यावेळेस योग्य वेळ येईल, योग्य ठिकाणी ते स्वामी महाराज आपल्याला ती हवी ती गोष्ट आपल्याला स्वामी महाराज देत असतात. मग त्याच्यामुळे आपण मंदिरात ज्यावेळेस कधी जातो त्यावेळेस आवर्जून स्वामी महाराजांसाठी मिठाई घेऊन जा, नारळ घेऊन जा, खडीसाखर, फूल घेऊन जायचं, किंवा आपल्याला जे काही यथाशक्तीनुसार तुम्हाला स्वामी महाराजांसाठी जे काही भेटवस्तू न्यायची ती आवर्जून स्वामी माऊलींसाठी घेऊन जा. कधीही रिकाम्या हाताने मंदिरात केंद्रात जायचं नाही. स्वामी माऊलींसाठी काही ना काही आपल्या यथाशक्तीनुसार एक फूल का होईना, खडीसाखर का होईना आवर्जून घेऊन तुम्ही जायची आहे. काही शक्य नसेल तर एक फूल, खडीसाखर तर आवर्जून तुम्ही घेऊन जावा. नाहीतर बेसनाचे लाडू, पेढे, असे जे काय तुम्हाला काही केळी, ते आवर्जून मंदिरात केंद्रात जाताना स्वामी माऊलींसाठी आवश्यक घेऊन जावा. आणि पुण्यतिथी दिवशी तर नक्कीच. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी तुम्हाला वेळ असेल तर सकाळी वाचा किंवा दुपारी संध्याकाळी वाचा. तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी पुण्यतिथी दिवशी स्वामी चरित्र सारामृताचं पूर्ण एका बैठकीमध्ये एक पारायण तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. बघा, 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि एका बैठकीमध्येच तुम्हाला 1 ते 21 स्वामीचरित्र सारामृताचे अध्यायाचं पारायण करायचं आहे, मांडी न हलवता. याला एक मांडी पारायणसुद्धा म्हणतात. तर एक मांडी पारायण स्वामीचरित्र सारामृताचं तुम्हाला स्वामी पुण्यतिथी दिवशी आवर्जून करायचं आहे. आणि बघा, आता एक मांडी पारायण करायचं म्हणलं की पाऊण तास, 1 तास, किंवा नवीन ज्या सेवक आहेत त्यांना 1.5 ताससुद्धा लागू शकतो. तर तुम्ही एका बैठकीत हे पारायण पूर्ण करा. नंतर थोड्या वेळाने बसून तुम्ही नंतर तारक मंत्र, स्वामी महाराजांचा तारक मंत्र 11 वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे. पाणी घ्या, पेला घ्या, त्याच्यात पेल्यात पाणी घ्या, 2 उदबत्त्या लावा आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हणा आणि त्याचं तीर्थ घरातील सर्व व्यक्तींना पिण्यासाठी द्या. बघा, स्वामी तत्व जागृत असल्यामुळे ह्या सेवेचं फळ तुम्हाला दुपटी तिपटीने मिळेल. आणि या सेवेने तुमच्या जीवनात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला 100% या सेवेचं फळ मिळणार म्हणजे मिळणार. विश्वास ठेवून तुम्ही ही सेवा आवर्जून करा. आणि बघा, या सेवेचं फळ तुम्हाला स्वामी माऊली नक्की देतील. त्यामुळे आवर्जून स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त तुमच्या घरामध्ये ही सेवा नक्की झाली पाहिजे. तर बघा ताईंनो आणि दादांनो, तुम्ही स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी ही सेवा नक्की मनापासून केली तर नक्कीच तुमचे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न सुटणार म्हणजे सुटणार. आणि तुमची जे काही कामे अडकलेली कामे आहेत तर ती सुद्धा मार्गी लागणार. आणि तुमच्या जीवनात स्वामी महाराजांनी चमत्कार हे करणार म्हणजे करणार. जी अशक्य गोष्ट आहे तर ती शक्य गोष्ट तुमची होणार. त्यामुळे आवर्जून स्वामी महाराजांची नित्यसेवा करा आणि पुण्यतिथी दिवशी ही एक सेवा आवर्जून करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. आणि जर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. चला तर मग श्री स्वामी समर्थ.